जनाबाई महाराज होत्या पंढरपूरला त्या ठिकाणी गेल्या. भगवान परमात्म्याच्या द्वारामध्ये दर्शन बारीत रांगेला लागल्या. घडला असं दर्शनही झालं. रडत बसल्या वाळवंटात. नामदेव महाराजाने हाताला धरलं आणि आपल्या घरी घेऊन गेले. घडलं एकच, सकाळी 4 वाजता जनाबाई महाराज उठायच्या. एवढा मोठा परिवार होता. सकाळी 4 वाजता उठायच्या, सगळे कामं घरातले करायच्या. घडलं असं, कामं करत असताना देवाकडे जाण्याला वेळ मिळाला नाही. मग एकच कळलं जनाबाईला, आपण आलोय देवाची प्राप्ती करण्यासाठी, पण घर कामात आपला वेळ जातो. सकाळी उठलं की पाणी भरावं लागतं, पाणी झालं की भांडे घासावे लागतात, भांडे झाले की जात्यावरती दळण दळावं लागतं. मग आता काय करावं, आपल्याला देवाकडे जाण्याला वेळ. मग आता देवाला घरी बोलवायचं. जात्यावरती दळण दळत असताना जनाबाई महाराजांनी सुरू केलं, ओव्या गाऊन स्वरात दाशी जनीच्या घरात दळण दळील सख्या श्री हरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी. दररोज दळण दळत असताना त्या भगवान पंढरीश परमात्म्याला बोलवायच्या. जात्यावरती दळण दळायच्या. दळत असताना एकच करायच्या. काय करायच्या, काय ओव्या म्हणायच्या. आजी सर्वांना माहीत असेल काय म्हणायच्या जनाबाई महाराज. असल नसल मी समोर म्हणते, तुम्ही पाठीमागं म्हणायचं. बरोबर महिला मंडळ. जनाबाई महाराज काय म्हणायच्या, मी समोर म्हणते, तुम्ही पाठीमागं म्हणायचं. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक पुढच्याने उपवास सोडले, माग निरंकार धरले का किसन मामा. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा घरात नाही आसरा. समाय रामेश्वर मामा असंच का आपल्या इकडं. सासू आणि सासरा आता त्यांना घरात नाही आसरा. ऐका 2च मिनिटं शांत महिला मंडळा, कोणी बोलू नका. बऱ्याच ठिकाणी असं आहे मायबा, बऱ्याच ठिकाणी असं नाहीये, पण बऱ्याच ठिकाणी असं आहे. एक छोटासा प्रसंग आहे. एक लहान मुलगा होता. बोल नका बोल नका. लहान मुलगा होता. घडला असं, दररोज तो मुलगा शाळेत जायचा आणि शाळेत जात असताना असं हायवे रोडवरती शाळा होती. शाळेत जात असताना एका दिवशी त्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला आणि मुलाच्या नेत्राला मार लागला डोळ्यावरती. डोळ्यावरती मारल्यानंतर मुलाची दृष्टी गेली. आईनं उचललं, त्या मुलाला दवाखान्यात नेलं. डॉक्टर साहेबांनी सांगितलं, आई तुझ्या या बाळाची दृष्टी गेली, आता याला जग कधीही पाहता येणार नाही. मग आई रडायला लागली. डॉक्टर साहेब काहीतरी करा, मालक नाहीत, याच्याशिवाय जीवनामधला माझा दुसरा आधार कोणी नाहीये. एक काम करा, याला दृष्टीला असं काहीतरी या. असं म्हटल्यानंतर डॉक्टर साहेबांनी सांगितलं, बाई जर मुलाला दिसावं असं तुम्हाला वाटत असेल तर 10 लाख रुपये खर्च येईल. बाई रडायला लागली. डॉक्टर साहेब माझी 2 वेळची जेवण्याची सुद्धा व्यवस्था नाही हो, मी 10 लाख आणायचे कुठून. ती बाई रडायला लागली. डॉक्टर साहेबांनी सांगितलं, बाई काही करा, दुसरा पर्याय नाही. बाई हुशार होती. बाईने सांगितलं, डॉक्टर साहेब एकच करा, माझे नेत्र काढा मुलाला टाका, निश्चित या मुलाला दृष्टी येईल. डॉक्टरांनी सांगितलं ठीक आहे. बाईचे नेत्र काढलेत आणि मुलाला टाकले. 3 महिन्यानंतर मुलाला स्वच्छ दिसायला लागलं. आता मुलगा शाळेत जायला लागला. दररोज मुलगा शाळेत जायचा, घरी यायचा. त्या आईनं काळी पट्टी डोळ्यावरती बांधली.
पण आईच्या मनामध्ये काळजी होती. मुलगा घरी येईपर्यंत आईला करमत नव्हतं. दररोज आई शाळेच्या गेटवरती जाऊन बसायची. एक दिवस मुलगा घरी आला आणि जेवलाच नाही. आई रडायला लागली. का रे बाळा, का जेवत नाहीस? तुझ्या सुखात माझं सुख आहे, तुझ्या दुःखात माझं दुःख आहे. अरे मी माझं सर्वस्व तुला अर्पण करण्यासाठी तयार आहे, पण तू का जेवत नाही? सांगितलं, आई ऐकशील माझं? अगं तू शाळेत आल्याच्या नंतर माझे सगळे मित्र मला म्हणतात तुझी आंधळी आई आली, तुझी आंधळी आई आली. एक कर ना आई, तू जर शाळेत नाही आली ना तर मी चांगलं जेवण करत जाईन. आईने सांगितलं ठीक आहे. आई दुसऱ्या दिवशीपासून शाळेत येत नव्हती. मुलगा दररोज शाळेत जायचा, घरी यायचा. कनेरगावची शाळा संपली, वाशिमला शाळेत गेला. वाशिमची शाळा संपली, अकोल्याला गेला. अकोल्याचं शिक्षण संपलं, मुलगा नागपूरला गेला. नागपूरचं शिक्षण संपलं, मुलगा मुंबईला गेला. आणि मुंबईला गेल्यानंतर मुलगा मोठा ऑफिसर त्या ठिकाणी झाला. भल्ली मोठी सर्व्हिस लागली, भला मोठा बंगला बांधला आणि तिकडंच मॅरेज उरकलं. आपली पत्नी आणि तो सुखानं राहू लागला. आंधळी आई ही झोपड्यातच राहिली, कधी विसरली काहीच कळालं नाही. 75 वर्षाचं आईचं वय झालं. एक दिवस आई रडायला लागली. गावातल्या प्रतिष्ठित व्यक्तीकडे गेली आणि सांगितलं, का हो माझ्या मुलाचा नंबर काही कॉन्टॅक्ट आहे का? त्यानं सांगितलं, बाई हा तुझ्या मुलाचा कॉन्टॅक्ट आहे. ती चिठ्ठीवरती कॉन्टॅक्ट घेतला ना, आई मुंबईला गेली. मुंबईला आई एसटी मधून उतरली आणि रिक्षावाल्याकडे दिली ती चिठ्ठी. तो रिक्षावाला ती चिठ्ठी घेऊन साहेबाच्या बंगल्यावरती गेला. आणि साहेबाच्या बंगल्यावरती गेल्यानंतर महाराज दारावरती पिऊन होते. पिऊनच्या हातात ती चिठ्ठी दिली. ती चिठ्ठी तो पिऊन घेऊन साहेबाकडे गेला. 3ऱ्या मजल्यावर गेल्याच्या नंतर साहेब ऑफिसमध्ये मित्रमंडळी सहित बसले होते. साहेबांना जिन्यामधून बघितलं. मळकतल्या कपड्यात असणारी, फाटक्या वस्त्रात असणारी, डोक्याला तेल नसणारी ही आपलीच आई आहे. पण एवढ्या लोकांच्या समोर कसं म्हणू की ही माझी आई आहे म्हणून? महाराज विसरले ते आणि सांगितलं त्या पिऊनला, अरे सांग त्या म्हातारीला की साहेब घरात नाहीत म्हणून. ज्यावेळेस त्या पिऊनने ही गोष्ट ऐकली, धर घाम आला. तळ पायाची आग मस्तकाला गेली. धावतच खाली आला. त्या वृद्ध असणाऱ्या आईच्या पायावरती डोकं ठेवलं, नतमस्तक झाला, हात पाया पडला आणि सांगितलं, आई विसरा त्या मुलाला. आता तो मुलगा तुम्हाला आई म्हणून ओळखत नाहीये. एक काम करा, चला माझ्या घरी, मी मोलमजुरी करून तुम्हाला जगवेन. आईला सहन झाली गोष्ट. अरे ज्या मुलासाठी एवढे काबाड कष्ट केले तो मुलगा ओळखत नाही. आई रडायला लागली. रागाच्या भरात तरा रस्त्यानं चालत निघाली. भरधाव वेगानं ट्रक आला आणि आईचा सुद्धा ऍक्सिडेंट झाला. आई धाड दिशी जमिनीवरती कोसळली. आई निघून गेली. ते सगळं निपटायचं खातं साहेबांकडे होतं. नंतर साहेब खाली आले आणि साहेबांनी पाहिलं ते आईचं प्रेत पडलेलं. बाजूला ती चिठ्ठी पडलेली होती. ती चिठ्ठी उचलली आणि साहेबांनी वाचली. त्या चिठ्ठीवरती लिहिलं होतं, बाळ मी आंधळी नव्हते रे. तू जग पाहावं, तुला दिसावं, तू शिकावं, तू मोठं व्हावं आणि मोठं झाल्याची जर काही अपेक्षा नव्हती माझी. बस एक कुत्र्यासारखी फेकून भाकर जरी मारली तरीही मुखामधून आशीर्वादच बाहेर पडला असता. महाराज ज्यावेळेस प्रसंग घडला साहेबांनाही वाईट वाटलं, पण वेळ निघून गेलेली होती. एकच उरलं, अरे कौन सी चीज है जो यहां नहीं मिलती, कौन सी चीज है जो यहां नहीं मिलती, सब कुछ मिलता है लेकिन मन नहीं मिलती. स्वर्गाहीपेक्षा श्रेष्ठ असणारा आपला बाप आहे आणि पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ असणारी आपली आई आहे. म्हणून जगामध्ये सर्वात श्रेष्ठ असणारी ती आई आहे मायबाप. काही करू नका, सगळं घरातलं बाहेर काढा, पण घरामधले आई वडील कधीही त्या ठिकाणी बाहेर नकोय. महाराज बाकीचे सगळे रडायला लागले. अरे जगामध्ये 33 कोटी देवाची पूजा नाही केली तरीही चालेल, पण आई वडिलाची त्या ठिकाणी पूजा करावी, दुसरं काही नकोय. जो आशीर्वाद मुखामध्ये बाहेर पडल तो कोट्यावधी रुपयापेक्षा त्या ठिकाणी कमीच आहे. पण जोपर्यंत मुलं लहान असतात तोपर्यंत मुलांना आई आवडते, आई आठवते, वडील आठवतात, आई आवडते. आणि मोठं झाल्याच्या नंतर जसं
पक्ष्यांना पिलांना पंख फुटल्याच्या नंतर जसे उडून जावेत तशा पद्धतीने उडून जातात. पंख फुटल्यावर सारी पाखरा भरकन उडून गेली. चंदना परी काय झिजवणी दय नाही आमची केली रे केली. कशी आज पोर माय बापाला विसरली. हल्लीची ही पोर आई बापाला विसरली. आताची ही पोर माय बापाला विसरली. काय करू असून दोन कन्या नांदाया गेल्या चिमण्या. जाग्यावरचे उठवेणा लेकीच्या गावा जाण्या. जागेवरती मरून पडावे एकच इच्छा उरली. चंदना परी काय झिजवणी दय नाही आमची केली रे केली. कशी आज पोर माय बापाला विसरली. हल्लीची पोर आई बापाला विसरली. स्वर्गाहीपेक्षा श्रेष्ठ असणारी आपली आई आहे. पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ असणारे आपले वडील त्या ठिकाणी. म्हणून सगळं विसरा पण ह्या गोष्टी विसरू नका. जगाचा नियम आहे हरिर्नाम 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 केवलम. कलये नास्ते व नास्ते व नास्ते व गतिरंजिते. इतरत्र कुणाच्याही संघामध्ये न येता संत संगतीमध्ये या. काय होईल ते जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात. तुका म्हणे मना आणि